नमस्कार, मी सौरभ पाटील. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयाच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. शहरात अनेक उद्याने कडक उन्हापासून नागरिकांना सावली आणि मोकळा श्वासाने सहवास देतात. मात्र या उद्यानांची म्हणावी तशी प्रशासनाकडून निगा ठेवली जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावीर उद्यान अशाच असुविधांच्या विळख्यात सापडले. या उद्यानाला रोज शेकडो लोक येत असतात. सकाळचा व्यायाम करण्यासह फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी महिलांची संख्या अधिक आहे. परंतु या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. महावीर गार्डन मधील समस्या सोडवून आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी सुशोभीकरण विकास आराखडा तयार करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. आज सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मॉर्निंग वॉक करत फिरावयास येणाऱ्या नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पर्यटन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक हा जास्तीत जास्त ठिकाणी भेट देईल, या ठिकाणी वास्तव्यही करेल, त्यासाठी जिल्हा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. तसंच मधाचे गाव या धर्तीवर आता जिल्ह्यात दुधाचे गाव, गुळाचे गाव, साहित्यिकांचे गाव ही संकल्पनाही राबवण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्याकरिता आंदोलने, उपोषण तसेच मोर्चा इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून विविध पक्षांकडून रॅली व सभेचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात यात्रा व सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या संदर्भात प्रभारी अपर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांनी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते दिनांक 6 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केलाय. ही मनाई सर्व जाती धर्मांचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरा करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना आणि लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी माणिक पाटील चुएकर यांनी 6 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनास भेट देऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठिंबा दिलाय. या संदर्भात मंत्री आबिटकर आणि मुश्रीफ यांनी मंत्रिमंडळात चर्चा केली असता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे असा ठराव राज्य मित्रमंडळाने केला असून याकरिता लवकरच उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती यांची भेट घेऊन खंडपीठ होण्याबाबत पुन्हा एकदा विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर आता उपोषण करत असलेले माणिक पाटील चुएकर यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही संविधानात तरतूद आहे, परंतु त्याला आज काळे फासल्यासारखं दिसतंय. कारण कोल्हापूर आणि परिसरातील जिल्ह्यातील लोकांना मुंबईसारख्या महानगराकडे 500 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला न्याय मागावा लागत आहे. कारण येथील आणि आसपासच्या जिल्ह्यातील बरीच प्रकरणं मुंबईमध्ये प्रलंबित आहेत आणि त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणूनच गेली 40 वर्ष कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी विविध आंदोलनं होत आहेत आणि त्या अनुषंगानेच आज मी या ठिकाणी गेली 6 दिवस पोटात अन्नाचा एक कणही घेता उपोषणाला बसलो आहे. माझी शासनाकडनं ही मागणी आहे की तातडीने त्यांनी या संदर्भात कारवाई करावी. माननीय मुख्यमंत्रींनी या ठिकाणी या मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची भेट लवकरात लवकर घ्यावी. तसेच आमचे खंडपीठ समितीचे सदस्य, कृती समितीचे, तसेच येथील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची इतर लोकप्रतिनिधी मंत्रालयामध्ये मुंबई येथे तात्काळ बैठक घ्यावी आणि त्या बैठकीची तारीख आम्हाला कळावी आणि त्यांची जी काही भूमिका असेल मुख्यमंत्र्यांची त्यांनी पालकमंत्र्यांच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी येऊन कळवावी आणि तरच माझे 6 दिवसापासून सुरू असलेले उपोषण मी स्थगित करीन. कोल्हापुरातील महानगरपालिका ते CPR चौक हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून 4 चाकी वाहने धूळ खात पडली होती. ही धूळ खात पडलेली वाहने काढण्यासाठी आज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी धडक मोहीम हाती घेतली. त्याचबरोबर या रोडला होत असलेल्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने या गाड्याचे पार्किंग उभे न करता आडव्या गाड्या उभ्या करण्याच्या सूचना दुकानदार तसेच वाहतूकदारांना देण्यात आल्या. या मार्गावर वाढलेली वाहतूक पाहता भविष्य काळात या मार्गावर पे पार्किंग अथवा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे देखील नंदकुमार मोरे यांच्याकडून समजले. आजपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाची 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली.
परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षा केंद्राबाहेर पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। विद्यार्थी परीक्षेला जात असताना शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थी पुस्तकावर अखेरची नजर मारत असताना दिसत होते। तर शिक्षक आणि परीक्षा प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना ही परीक्षा जीवनातील अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ही परीक्षा संवेदनशील आणि कॉपीमुक्त असून परीक्षा देत असताना कोणकोणते नियम पाळावेत याबाबतचे मार्गदर्शन केलं। परीक्षा केंद्राबाहेर किंवा परीक्षा कक्षात कोणतेही गैरवर्तणूक होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान आवास ग्रामीण योजनेअंतर्गत 42,000 लाभार्थी मंजूर झालेत। यापैकी 20,000 जणांना शनिवारी कार्यक्रमात पहिला हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांनी दिली। आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षी विक्रमी म्हणजे जवळजवळ 42,000चं टार्गेट मिळालेलं आहे। त्यामधल्या आम्ही आज अखेर 39,000 घरं मंजूर केलेली आहेत। जी 3,500 राहतात घरकुलं ती जागेअभावी राहिलेली आहेत, त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यानंतर ती सुद्धा आम्ही मंजूर करणार आहोत। आणि यापैकी जवळजवळ 50% घरकुलांना पहिला हप्ता द्यायचा होता 15,000 रुपये प्रमाणे, तो सुद्धा आम्ही जवळजवळ 30,000 लाभार्थ्यांना उद्या 22 तारखेला हप्ता देणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या सहकार्याने पदवीधर माणिक पाटील चुयेकर यांनी रविवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत उपोषण सुरू केलं। आज या उपोषणाचा 6वा दिवस आहे। या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऐतिहासिक दसरा चौकात निदर्शने करत आपला पाठिंबा देखील दर्शवला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी यावेळी दिला। ऐतिहासिक कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीमध्ये ज्या राजर्षी शाहू महाराजांनी करवीरच्या जनतेला न्याय दिला, 100 वर्ष पुढचा विचार करून त्यांनी या करवीर नगरीचा विकास केला। मात्र आज त्याच राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीमध्ये या कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी होण्यासाठी करवीरची जनता गेली 10 वर्ष सातत्याने या ठिकाणी आंदोलन करत आहे। मात्र आज देखील कोल्हापूरला उच्च न्यायालयाच्या खंडपीठापासून वंचित ठेवलेलं आहे। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आम्ही निदर्शने केलीत। त्याचबरोबर उपोषणकर्ते माणिक पाटील चुयेकर साहेब यांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय। या निमित्ताने पालकमंत्री मुख्यमंत्री यांना एवढंच सांगणं आहे की आपण ताबडतोब कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून उग्र आंदोलन करेल। वेळ प्रसंगी जर या प्रशासनानं या उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्यासाठी ताबडतोब पावलं जर नाही टाकलीत तर पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची देखील रस्त्यावरती उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गाडी हरवल्याशिवाय राहणार नाही। याचबरोबर आम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना या खंडपीठाच्या प्रश्नी लक्ष घालण्यासंदर्भी आम्ही लवकरच निवेदन देतो आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात होत नाही तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत राहू। शिवाजी विद्यापीठ या नावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख होत असल्याने अनेक वर्षापासून शिवभक्तांनी हिंदू संघटनेद्वारे संताप व्यक्त होतोय। काही शहरे, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची नावे नंतर आदरायुक्त करण्यात आली। त्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं आदरयुक्त स्वरूपात करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं बुधवारी आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान का आणि याच विषयासाठी आज या ठिकाणी मी आंदोलन घेतो आहे। विषय हा आहे की शिवाजी विद्यापीठ, या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ का? आज आपल्या संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख महाराजांचा येतो त्या त्या ठिकाणी तत्काळ बदल करण्यात आलेले आहे, तो अवमान मानला गेलाय, त्यांच्यावरती गुन्हे आणि कारवाई देखील झालेली आहे। असं असताना शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख इतके दिवस का? राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। एकीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत
त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली, यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या आराम घेत आहेत। अशातच आता धनंजय मुंडेंना एका नव्या आजाराने ग्रासलंय। धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली। सध्या त्यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी।